नमस्कार, आपण पाहत आहे SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीत वाळू माफियांची दहशत, पाठलाग होता चालकानं मारले चालत्या डंपरमधून उडी. राहुरीत वाळू वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने? धावत्या डंपरमधून चालकाच्या उडीने प्रश्नचिन्ह. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी राहुरीत तहसील कार्यालयाच्या पथकानं पाठलाग सुरू करताच वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकानं चक्क चालत्या डंपरमधून उडी मारून डंपर भर रस्त्यातच सोडून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी फॅक्टरी परिसरात डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यासमोर घडलाय. चालकाच्या या बेकादरपणामुळे काही काळ रस्त्यावर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. राहुरी तहसीलच्या पथकाला वाळूनं भरलेला डंपर जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पथकानं त्याचा पाठलाग सुरू केला. कारवाईची चाहूल लागताच चालकानं डंपर थांबविण्याऐवजी चालत्या डंपरमधून उडी मारली आणि डंपर बेवारस सोडून घटनास्थळावरून पळ काढला. चालकाच्या अचानक उडीमुळे नियंत्रण सुटलेला डंपर पुढे जाऊन थेट महावितरणाच्या वीज खांबावर आदळला. या धडकेत महावितरणाचा वीज खांब तुटून खाली कोसळला. विशेष म्हणजे या खांबावरून देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेची एक्सप्रेस फीडर लाईन सुरू होती. त्यामुळे या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा व्यवस्थेलाही धोका निर्माण झाला होता. घटना घडली त्यावेळी रस्त्यावर नागरिकांसह दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांची मोठी वर्दळ असताना देखील अशा गजबजलेल्या रस्त्यावर लापरवाहीनं चालकानं चालता डंपर सोडून दिल्यानं काही क्षणात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून दरम्यान तहसील पथकानं संबंधित डंपर ताब्यात घेतला असून तो राहुरी तहसील कार्यालयात जमा करण्यात आलाय. मात्र या कारवाईनंतर केवळ डंपर जप्त करण्यापुरतीच कारवाई मर्यादित राहणार की अवैध वाळू वाहतुकीमागील संपूर्ण साखळीचा तपास केला जाणार? तसेच नगर मनमाड महामार्ग छुप्या पद्धतीनं चालणारे वाळू व गौ खनिज डंपरवरही कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. अवैध वाळू वाहतुकीत संबंधित चालक, डंपर मालक तसेच इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना प्रशासनाचा धाक उरला आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. ही कारवाई मंडलाधिकारी खटावकर, कामगार तलाठी बाबासाहेब पंडित, वैभव सावंत, प्रसाद शेटे आणि चालक महेश देशमुख यांच्या पथकानं केली आहे. SR24 न्यूजसाठी ज्ञानेश्वर सुरशे, राहुरी.